श्री स्वामी समर्थ. लोकांकडून मान मिळाला, गोष्टी मनाप्रमाणे घडल्या की आपण खुश होतो. पण तेच जर अपमान झाला, मनाविरुद्ध काही झालं की लगेच द्वेषाची, बदला घेण्याची भावना मनात येते. पण अशा वेळी ध्रुव बाळाचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर आणावं. ध्रुव बाळाने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यात वेळ घालवला नाही, तर स्वतःला सिद्ध करून अढळ स्थान प्राप्त केलं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, लोकांकडून मिळणाऱ्या मानावर अवलंबून राहू नका, तर स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करा. कारण जो स्वतःला सिद्ध करतो त्याला अनंत काळापर्यंत मान मिळतो. अपमान पचविला जो, सिद्धी त्याच्या पाठीसो. स्वतःचा जो मार्ग करी तोच खरा यशस्वी होई. याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जैसा येतो वारा तैसा मान अपमाना, सहावा समत्वे जेने गुरुपंथे जावे. जसा वारा येतो आणि जातो तसाच मान अपमानही तात्पुरते असतात. जो या दोन्ही गोष्टी समभावाने स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.